हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपले क्षेत्रफळाचे 2 पार्ट झाले. हा तिसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण थोडे काही बेसिक सूत्र वगैरे बघितले आणि सेकंड पार्टपासून आपण क्वेश्चन्सला सुरुवात केली. ठीक आहे. आतापर्यंत आपले 11 टाईप झाले आणि हा 12वा टाईप आहे मित्रांनो. ओके, टाईप नंबर 12पासून आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू. बघा मित्रांनो, काय टाईप आहे. एका दंडगोलाची उंची त्याच्या तळाच्या व्यासाच्या दुप्पट आहे. तळाची त्रिज्या 3.5 सेमी असल्यास तळाचे क्षेत्रफळ किती. बघा मित्रांनो, एका दंडगोलाचे म्हणजे दंडगोल कसा असतो, असा असतो, असा. ठीक, असा दंडगोल असतो. ठीक आहे. तुम्हाला काय विचारलं इथे, दंडगोलाची उंची त्याच्या तळाच्या व्यासाच्या दुप्पट आहे. म्हणजे उंची काय ही कायच्या ह्या व्यासाच्या दुप्पट आहे आणि खाली एक तुम्हाला दिलं आहे का त्याची त्रिज्या 3.5 आहे. म्हणजे त्रिज्या काय ही 3.5 सेमी. मग व्यास किती राहील तुमचा, एवढा टोटल पूर्ण व्यास किती, 7 सेमी. 7 सेमीच्याही दुप्पट उंची आहे. म्हणजे उंची एच बरोबर किती आहे, 7 दूनी 14, 14 सेमी. उंची आहे 14 सेमी. ओके, बट तुम्हाला एवढी गोष्टी काहीही करायची नाही. तुम्हाला सरळ डायरेक्ट काय तळाचे क्षेत्रफळ विचारले. म्हणजे या तळाचे क्षेत्रफळ, हा गोल आहे बरं, ह्या गोलाचे तळाचे क्षेत्रफळ बरोबर किती, हे किती आहे, 3.5 सेमी आहे ना. त्रिज्या म्हणजे 3.5 सेमी. इकडे पुन्हा एकदा गोल हा काढून घेतो. असा नसतो बोलतो, असा आहे बोलतो. ठीक आहे, असा गोल आहे खालचा आला. 3.5 सेमी त्रिज्या जर वर असेल तर खाली पण 3.5च आहे. किंवा मग खालचीच तुम्हाला त्रिज्या सांगितली डायरेक्ट, घ्या 3.5. तुम्हाला 3.5 त्रिज्या. मग तुम्हाला काय विचारलं, तळाचे क्षेत्रफळ. म्हणजे काय, हा वर्तुळ आहे ना, मग वर्तुळाचे किंवा तळाचे क्षेत्रफळ, तळाचे क्षेत्रफळ बरोबर काय तुमचे वर्तुळाचे क्षेत्रफळ. काय आहे वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर काय तुमचे 1/2 गुणिला पाय आरचा वर्ग असते. पाय आरचा वर्ग. पाय म्हणजे किती आहे, 22/7 गुणिला आर किती आहे, 3.5 गुणिला 3.5. ठीक आहे मित्रांनो, 3.5 घ्या. 3.5 गुणिला 3.5 लिहा किंवा मग 3.5 म्हणजे काय होते का, 7/4 702 गुणिला 702 असं तुम्ही करू शकता. करून घेऊ का, 702 गुणिला 702. 7 कटले, बे एक बे, बे गुणिला 11 म्हणजे 11 दूनी 22. मग 11साठी 77/2. 77/2 म्हणजे किती येते मित्रांनो, 35 दूनी 70 आणि 3.5 दूनी 7, 35 + 3 जाते किती येते, 2 6 आणि 1 7, 2 9 18 नाही, 2 7 2 9 18 नाही, 2 9 18 तर 2 8 16. पुन्हा एक उलट 0 घ्या, 2 5 10 38.5. 38.5 तुमचं काय आन्सर आहे. कशामध्ये तुम्हाला सेमी आहे का, हे का मीटर आहे, पाहू द्या पुढे गेलं. इथं टाईप नंबर 12 सेमी ना. ठीक आहे, 3.5 सेमी जर त्रिज्या असेल तर हे काय सेमीचा वर्ग, म्हणजे 38.5 सेमीचा वर्ग तुमचं काय क्षेत्रफळ काय तळाचा. ओके, तुम्हाला फक्त त्या वरच्या लाईनीमध्ये कन्फ्यूज केला मित्रांनो. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये फक्त खालच्या एका लाईनीचं तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं होतं, काय वर्तुळाचे क्षेत्रफळ विचारलं. ठीक आहे मित्रांनो, टाईप नंबर 13 बघा आता. काय, एका चौरसाची बाजू 14 सेमी आहे. त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती येईल. बघा मित्रांनो, असा एक चौरस आहे, हा वर्तुळ झाला आणि हा चौरस आहे. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणते, एका चौरसाची बाजू 14 सेमी आहे. त्याच्या चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले. याची बाजू किती आहे, 14 आहे का, 14 सेमी. हे पण 14 सेमी. चौरस म्हटलं तर चौरसाच्या चारही बाजू सेम असतात. 14 सेमी 14 सेमी 14 सेमी 14 सेमी. ठीक आहे, मग काय म्हणते, त्याच्या चारही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढले. बाजू म्हणजे काय, हे बाजू अशी असते, अशी असते, अशी असते आणि अशी असते. ठीक आहे, चारही ठिकाणी स्पर्श करणारे काढले ना. या पण बाजूला स्पर्श केलं, या पण बाजूला स्पर्श आणि या पण दोन्ही बाजूला आपण वर्तुळ स्पर्श करत आहे. ठीक आहे, असे चारही बाजूंनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले आपण. ठीक आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. बघा, तुमचा रेखांकित भाग हा आहे मित्रांनो. ठीक आहे, हा तुमचा मित्रांनो रेखांकित भाग आहे. काढून घेतो चांगला रेखांकित. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणत आहे, या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारले. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारले. बघा मित्रांनो, मी काय म्हणतो, जर तुम्हाला हे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर आधी पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ काढून घेऊ आपण. त्यानंतर चौरसाच्या क्षेत्रफळामधून हे फक्त गोल आहे ना आपला वर्तुळ, त्याचं क्षेत्रफळ वरतून
वजा करून म्हणजे काय तुम्हाला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ निघेल का. ठीक आहे, लिहून देतो एकदा आपण. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा या पूर्ण चौरसाच्या क्षेत्रफळामधून आपल्या वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढलं तर आपण काय काय जेवढा रेखांकित भाग आहे ना त्याचं क्षेत्रफळ निघून जाईल. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. ठीक आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग म्हणजे 14 सेमीचा वर्ग आहे का. ठीक आहे, बाजूचा वर्ग वजा याचं क्षेत्रफळ काय राहील का ही त्रिज्या किती आहे ह्या 14 सेमीच्या ही एवढी त्रिज्या म्हणजेच हे चौरसाची अर्धी बाजू होईल ना. किती होईल बाजू काय राहील चौरसाची पूर्ण बाजू किती 14 सेमी तर त्याच्या अर्धी म्हणजे काय तुमच्या वर्तुळाची त्रिज्या होईल. म्हणजे काय इथे मित्रांनो वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येईल का पाय आरचा वर्ग. ओके, इथं एचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग एचा वर्ग किंवा बाजूचा वर्ग 14चा वर्ग इथे येईल. इथे किती येईल 22/7 गुणिला हे वजा चिन्ह आहे. हे आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 7 गुणिला 7. 14चा वर्ग किती होते 13,169 आणि 196 वजा 7 कटले 22 गुणिला 7 म्हणजे किती तुम्हाला ते सांगितलं डायरेक्ट तुम्हाला 154. ठीक आहे, 196मधून 154 काढून टाका किती राहते 6तून 4 गेले 2 धमके काय वापस घ्यायचे 19तून 15 गेले 4 म्हणजे 42 सेमी स्क्वेअर 42 सेमीचा वर्ग तुमचं काय मित्रांनो रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. ठीक आहे, याला डायरेक्ट शॉर्टनी कसं करायचं तुम्हाला सांगतो. लिहून घ्या डायरेक्ट. ह्या पूर्ण क्षेत्रफळामधून फक्त आपल्याला याचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. म्हणजे काय ह्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ निघेल ज्याचं चौरसाचं क्षेत्रफळ काय 14चा वर्ग म्हणजे किती होते बाजूचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग 196 वजा हे जर हे 7 सेमी त्रिज्या असेल तर डायरेक्ट ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ डायरेक्ट 7 सेमी त्रिज्या असेल तर 154 पाठ करून घ्या वर्ग. ठीक आहे, 7 सेमी त्रिज्या असेल तर डायरेक्ट 154 वर्ग. जर 7 सेमी त्रिज्या असेल तर वर्तुळाचा वर्ग काय मित्रांनो 154 एवढं पाठ करून घ्या. जर 7 सेमी त्रिज्या असेल तर 154 14 सेमी तर किती 616 होते का 616 वगैरे पाठ करून नंतर 1385 असं काहीतरी आहेत नंतरचा डायरेक्ट 196मधून 54 गेले किती होते मित्रांनो 7तून 4 गेले 2 19तून 5 गेले 4 19तून 15 गेले 4 42 सेमीचा वर्ग तुमचा आन्सर आहे. ओके, टाईप नंबर 13 झाला मित्रांनो. टाईप नंबर 14 बघा आता. टाईप नंबर 14 बघा आता. ठीक आहे, सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यांत चाक किती मीटर चालेल. काय म्हणते सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यांत किती चालेल. बघा मित्रांनो सायकल चाक कसं राहते असं. ठीक आहे, याला मी ह्याच ए पासून असं करत इथंच मित्रांनो झेडपर्यंत आलं. तुम्हाला सरळ रस्त्याने जायचं आहे ना अशा सरळ रस्त्याने जायचं आहे म्हणजे सरळ रस्त्याने जायचं आहे. चाक आधी इथं टच करण. ठीक आहे, त्यानंतर असं हे इथून असं चाक फिरल्यानंतर हे झेड इथं टच करण का हे चाक फिरल्यानंतर हे जे इथून फिरत आहे ना इथं येईल हे टोक इथं लागन पुन्हा मग हे फिरताय चाक तर हे टोक इथं लागन हे टोक इथं लागन असंच करता करता हे टोक इथं लागन पुन्हा इथून सुरुवात कर म्हणजे इथून सुरुवात होईल आणि हे चाक इथं लागन पुन्हा हा जो आहे ना पॉईंट ओ पकडा पुन्हा याला इथे ओ लागन. ठीक आहे, पुन्हा इथे ओ झाल्यानंतर मग पुन्हा इथे ए झेडवाला ए झेड किंवा झेड पकडा. ठीक आहे, लागन म्हणजे मी असं म्हणू का याच पट्टीला याच गोलाला एका सरळ रेषेत केलं इथून जर आपण सरळ रेषेत केलं तर एवढी काहीतरी एरिया भागन एवढ्या एरियामध्ये काय एक फेरी पुन्हा गोल फिरल्यानंतर किंवा हे चाक फिरल्यानंतर एवढ्यात सेकंड फेरी होईल आणि इथून पुन्हा फिरल्यानंतर ही थर्ड फेरी होईल असं म्हणू का आपण मी एवढं म्हणू का ह्या पहिल्या फेरीचं क्षेत्रफळ किंवा पहिल्या जेवढी लांबी आहे एवढी त्याची हे आहे आकार आहे
एवढ्या क्षेत्रफळ काढून घेऊ, गुणीला 200 फेऱ्या करू का? मग काय एका फेरीचं क्षेत्रफळ बरोबर काय तुमचं काय का त्याची परिमिती निघन. एवढ्या पूर्ण याचा क्षेत्रफळ काय परिमिती निघन. काय परिमिती 2 पाय आर. आणि 2 पाय आरचं क्षेत्रफळ काढून घेऊ का. परिमिती बरोबर 2 पाय आर बरोबर 2 गुणीला 22 गुणीला आर किती आहे. आर म्हणजे काय त्रिज्या. त्रिज्या किती आहे तुमची 35 सेमी गुणीला 35 किती होते म्हणजेच 7 1 7 7 35 35 सेमी आहे ना. 35 सेमी ओके. 2 गुणला 22 म्हणजे 44. 44 गुणला 5 किती होते 5 चौक 20 हात चालले 2 5 चौक 20 आणि 2 22 220. हे एवढ्या बाजूचं क्षेत्रफळ किती आहे 220 गुणीला हे 200 का 200 फेऱ्या. एका फेरीच्या क्षेत्रफळ एका फेरीचा एरिया बरोबर 220 मीटर 220 काय सेमी आणि ते सेमी 35 म्हणजे 220 सेमी कव्हर करत आहे. म्हणजे एक फेरी जर 220 सेमी चालत असाल तर 200 फेऱ्या किती 220 गुणीला 200 200 गुणीला 220 किती ते 3 आणि 22 44 44 वर 3 शून्य म्हणजे 44,000 तुमचा आन्सर आहे. बघ एकदा मला चेक करू द्या. 44,000 सेमी ठीक आहे. आणि अंतर तुम्हाला मीटरमध्ये विचारलं आहे ना म्हणजे किती 440 मीटर. 44,000 सेमी बरोबर 44,000 सेमी तुमचं एवढं आन्सर येईल. पण तुम्हाला मीटरमध्ये विचारलं आहे 1 मीटर बरोबर किती होते 100 सेमी. याला 1 मीटरला आणि याला 100 सेमीला एवढ्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला किती 4 4 शून्याने गुणावं लागेल. म्हणजे इकडे पण 4 4 शून्याने गुणू इकडे पण 4 4 0 ठीक आहे. समजलं का कसं केलं मी. तर पुन्हा एकदा सोडून दाखवतो सोप्या भाषेमध्ये. आता कसं आहे का 35 सेमी त्रिज्या चाकाच्या फेऱ्या किती होईल. हे चाकाच्या एकूण चाक किती मीटर चालेल ना. चाक किती मीटर चालेल चाक किती मीटर चालेल बरोबर काही नाही. चाकाची परिमिती गुणीला फेऱ्या किती एकूण फेऱ्या किती आहे 200 आहे. चाकाची परिमिती काय 2 पाय आर. किंवा तुम्हाला मी सांगितलं नव्हतं का बघा जर 7 सेमी असेल तर 7 सेमी आर बरोबर त्रिज्या बरोबर 7 सेमी असेल तर परिमिती काय येईल तुमची 4 4. इकडे जर का 7 5 35 होत असेल 7 गुणीला 5 होत असेल तर इकडे पण गुणीला 5 करा किती होईल 44 गुणीला 5 बरोबर किती 5 चौक 20 0 हातचे आले 2 5 चौक 20 22 220 सेमी तुमचं परिमिती. लिहू का चाकाची परिमिती किती 220 परिमिती ठीक आहे. 220 सेमी करा 220 सेमी गुणला 200 बरोबर किती तुमचा आन्सर किती येईल मित्रांनो 22 दुने 44 आणि 000 हे 2 शून्य आणि 1 0. एवढ्या फेऱ्या तुमच्या चालेल. चाका किती फेऱ्या किती मीटर फेऱ्या होईल का पहिले हे सेमीमध्ये ना सगळे सेमीमध्ये आहे ना. हे झालं सेमीमध्ये आन्सर. तुम्हाला मीटरमध्ये करायचं आहे तर 1 मीटर बरोबर 100 सेमी होते. मग काही नाही टेन्शन घ्यायचं नाही. एकदा इथे लिहून घेतो 1 मीटर बरोबर 100 सेमी. मग तुम्हाला मीटरला सेमीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काही नाही 1 मीटर भागेला 100 बरोबर सेमी. मग याला कसं करायचं याला 100ने भागा ते कुठं मीटरमध्ये निघेल का. तुम्हाला मीटर करायचं आहे ना गोष्टीला 100ने भागा. या 44,000 सेमीला 100ने भागा तेव्हा कुठं तुमचं मीटरमध्ये आन्सर निघेल ठीक आहे. म्हणजे किती होईल 440 बरोबर एवढे मीटर. समजलं का इथे मित्रांनो काय केलं जर आन्सर तुमचं इथे सेमीमध्ये निघलं तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 100ने भागावं लागेल. ओके इथे आपण 100ने भागलं होतं ना तसंच. 14 नंतर मित्रांनो टाईप नंबर 15 बघा. आता दिसत आहे तुम्हाला टाईप नंबर 15 गुळीला 17.5 मीटर व्यासाच्या वर्तुळाकार रस्त्यांच्या आखाड्याभोवती कुंपण तयार करण्यासाठी किती मीटर लांब दोर लागेल. म्हणजे मी असं म्हणू का डायरेक्ट त्याचा डायरेक्ट परिघच काढायचा आहे ना.
बघा कसं ते एकदा पुन्हा मी एक्सप्लेन करून सांगतो सोप्या भाषेमध्ये. 17.5 मीटर व्यासाचे वर्तुळ आहे, वर्तुळाकार रस्ता आहे. असा वर्तुळाकार रस्ता आहे का? व्यास किती आहे त्याचा? 17.5. व्यास एकूण 17.5 असेल तर त्रिज्याबरोबर किती? व्यासाच्या अर्धी. आर बरोबर सॉरी व्यास भागेला 2 म्हणजे किती होते? 17.5 भागेला 2 किती होते? बेक बे बेआटी 16 पॉईंट 16 आणि 17 बेसाती 14 पुन्हा 1 उरला 0 बे 15 8.75. तुमची काय आर क्या त्रिज्या? आर बरोबर त्या त्रिज्याबरोबर 8.75 सेमी. आन्सर तुमचे सेमीमध्ये ना आकडे, मीटर सॉरी मीटरमध्ये आकडे, सेमी नाही ते मीटर. ओके, मीटरमध्ये आकडे येते. मग तुम्हाला काय करायचं आहे का याच्या भोवती कुंपण करायचं आहे. म्हणजे याच्या पूर्ण इथून जर कुंपण चालू केलं तर इथं करायचं आहे. मी असं म्हणू का डायरेक्ट ह्या लाईनचीच तुम्हाला लाईनचीच लांबी काढायची आहे ना. लाईनची सर्वात शेवटच्या लाईनची म्हणजे लांबी म्हणजेच काय आहे का त्याची परिमिती घेऊन घ्या. मग परिमिती बरोबर कशाची? वर्तुळाची परिमिती किंवा या क्षेत्रफळाचं शेवटची याचं हे म्हणा, याची लांबी म्हणा याचीवाली. काय तुमचा आन्सर आहे? 2 पाय आर. ठीक आहे, सूत्र काय? 2 पाय आर. 2 लिहून घ्या. पाय म्हणजे 2207 गुणिला 8.75 ला तुम्ही 875 भागीला 100 लिहू शकता. ठीक आहे, हा पॉईंट म्हणजे काय? भागीला 1 असं तुम्ही लिहू शकता. हा पॉईंट इकडे सरकवा म्हणजे 1 0 द्या. हा पॉईंट पुन्हा इकडे सरकवला म्हणजे 1 0 द्या. 875 भागीला 100 आलं. आता काही नाही, भागून घ्या. 7नी याला भागून भागता येते का? किती होते? 7 1 7 1 उरला 7 2 14 3 उरले आणि 7 5 35 125 आले. खाली 100 आले. 100 काय भागाला? बेक बे 50 25 2 50 25 5 125 पुन्हा बेक बे 11 11 5 55 55 काय? हे मीटर. मीटर तुमचं आन्सर आहे का? वर्तुळाची परिमिती बरोबर 55. आणि वर्तुळाची परिमिती म्हणजेच काय? ह्या इथूनपासून सुरुवात करून इथपर्यंत लांबी. आणि तेच तुम्हाला विचारलं ना का इथूनपासून कुंपणाची सुरुवात केली आणि कुंपण इथं संपलं म्हणजे याची टोटल लांबी बरोबर वर्तुळाची परिमिती बरोबरच काय का एवढं त्यांचं कुंपण आहे. कुंपण किती? 55 मीटर. ठीक आहे, आन्सर मला एकदा चेक करू द्या 15 नंबरला. हो, 55 मीटर तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, काय का आखाड्याचा परीख किंवा चौरस आहे का ते? हो हां, ते रस्ता नाही बरं, कुस्त्यांचे आखाडा आहे ते. रस्ता नाही तो क्या शेत वगैरे नाही, ते कुस्त्यांचा आखाडा आहे. का असा गोल आखाडा आहे, गोल आखाडा आहे. या तुम्हाला शेवटी कुंपण करायचा आखाडा आहे, तो रस्ता नाही, तो आखाडा आहे. ठीक आहे, तर तुमचा आखाड्याला कुंपण किती कुंपण किती 55 मीटरचं करावं लागेल. ओके, ठीक आहे. कुस्त्यांच्या आखाड्याभोवती कुंपण तयार करण्यासाठी किती मीटर लांब दोर लागेल? किती? 55 मीटर लांब दोर लागेल. का आखाड्याचं ते शेवटच्या याची किती लांबी किती आहे? आखाड्याची सर्वात शेवटची बाजू 55 मीटर लांबीची आहे, म्हणजे दोर किती लागेल? 55 मीटरचा लागेल. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 16 घेऊन घेऊ आपण. टाईप नंबर 16 बघा आता. त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 8 सेमी 15 सेमी आणि 17 सेमी असून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. बघा एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी तुम्हाला एक सूत्र शिकवलं होतं बघा, ते सूत्र इथं लागते. बघा एकदा तुम्हाला पुन्हा सांगतो. त्रिकोण काढून घेतो, त्याचे 8 सेमी 15 सेमी आणि 17 सेमी असा एक त्रिकोण आहे. कसा तरी एक 8 सेमी बाजू आहे, एक 15 सेमी आणि एक आहे 17 सेमी. ठीक आहे, तर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ विचारलं ना, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं नव्हतं का त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरं. जर तुम्हाला उंची आणि हे दिलेली नसेल, उंची देऊन नसेल तर काय, आणि तिन्ही बाजू देऊन असेल, तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं का त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात एस गुणिला एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी. एस म्हणजे काय? त्रिकोणाची अर्धपरिमिती. एस बरोबर त्रिकोणाची अर्धपरिमिती. आता तुम्हाला परिमिती म्हणजे मला माहीत आहे का, तिन्ही बाजूंची बेरीज 8 + 15 + 17. 8 + 15 + 17. अर्धपरिमिती म्हणजे काय? त्याच्या अर्धे, म्हणजे एस किंवा त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर किती होती तुमची? किती होते? 15 × 2 = 30, 30 × 40, 40 × 4 = 20.
20 कशामध्ये? सेमीमध्ये, म्हणजे सेमी. 20 सेमी काय तुमची त्रिकोणाची अर्धपरिमिती झाली. आता काहीही टेन्शन घ्यायचं नाही. अर्धपरिमिती वर्गमात लिहून घ्या सगळ्या गोष्टी. पहिलं अर्धपरिमिती किती? 20. ही 20 संख्या. दुसरी काय? 20 - ए म्हणजे पहिली बाजू, 20 - 8. आता इथे 20 - बी म्हणजे एस - बी म्हणजे काय? 20 - हे 15. कंस पूर्ण. तिसऱ्या कंसामध्ये पहिला कंस कंप्लीट झाला, दुसरा झाला आणि तिसरा. आता एस - सी. एस किती आपली 20 - सी किती आहे? 17 सेमी. 17. ठीक आहे. पुन्हा घ्या इकडे आता 20 गुणिला 20तून 8 गेले 12 गुणिला हे कंस म्हणजे गुणला क्या असं करा डायरेक्ट 12. ठीक आहे. 20तून 8 गेले 12, 20तून 15 गेले 5, पुन्हा 20तून 17 गेले 3. ठीक आहे. आता वर्गमुळात 20 गुणला 12 गुणला 5, एवढं तुमचं आन्सर आहे. डायरेक्ट तुम्ही गुणाकार करा आणि वर्गमूळ काढा त्याचं. सोडूया 16 नंबरचं क्वेश्चन. डायरेक्ट त्याचं वर्गमूळ काढा किंवा याला असं करा का, पहिले डायरेक्ट करून बघा किती निघते, नंतर तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो. 3 5 पण 12 5 60 सायंत्रिक 18 180 होईल. किती ते 12 5 60 3 सक 18 म्हणजे 180 गुणिले 20 18 2 36 200 वर्गमात. याला वर्गमात 36 गुणिला 100 करा. वर्गमात याचा वर्गमूळ 6 निघते, याचा वर्गमूळ 10 निघते. 6 × 60 तुमचं फायनल आन्सर आहे. 16चं 60 तुमचं फायनल आन्सर आहे. किती? 60. 60 काय क्षेत्रफळ कशाचं? त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे? 60. सगळे आन्सर सेमीमध्ये आहे म्हणजे सेमीचा वर्ग. ठीक आहे. 60 सेमीचा वर्ग आहे. 60 चौसेमी. कळलं? हे कसं केलं इथे मी कॅल्क्युलेशन्स. तिन्ही संख्येचा गुणाकार केला 36 आला. 3600 म्हणजे काय? 60चं वर्गमूळ आलं तुम्हाला. 3600चं वर्गमूळ 3600 म्हणजे किती? 60चा वर्ग 36 आहे किंवा मग 3600चं वर्गमूळ 60 आहे. जर तुम्हाला 3600चं वर्गमूळ नसेल पाठ तर अशा दोन संख्यांमध्ये इथे डिवाईड करायचं का ज्या दोन संख्या स्वतःमध्येच एक वर्ग असेल. ठीक आहे. इथे पण आपण तसं करू शकतो की इथे वर्ग संख्या आली पाहिजे. म्हणजे इथे 3 आहे गुणिला इथे 3, याला जोडीदार म्हणजे 3 गुणिला 3 म्हणजे हे याचं वर्गमूळ निघते. 3 गुणिला 3चं वर्गमूळ किती होते? 3 होते. म्हणून इथे 3 आहे ना, याला पण काहीतरी 3 मध्ये डिवाईड करा. 3 गुणिला 4 3 चौक 12. ठीक आहे. इथे हे 3 घेतले आपण, हे वाले घेतले. आता इथे गुणिला 5 हे 5 घेतले, याला पण 5 मध्ये गुणवाईट करा. किती? 5 चौक 20 आलं. 5 गुणिला 4 सगळे आले. एक 3 झाला, दुसरा 3 झाला. 3 बाहेर निघले वर्गमुळाच्या. हे वर्गमुळात आहे बरं. वर्गमुळाचे हे 3 आणि हे 3 म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर निघले 3 गुणिला 3 गुणला 3 म्हणजे काय? 3 गुणला 3 याचा वर्गमूळ किती? ते 3 निघले. 3 बाहेर निघले वर्गाच्या. हे 5 गुणिला 5 म्हणजे काय? 5 बाहेर निघले. 4 गुणला 4 म्हणजे 4 बाहेर निघले. ठीक आहे. सगळे कटले आन्सर. 5 चौक 20 20 त्रिक 60 तुमचं फायनल आन्सर आहे. 60 सेमी स्क्वेअर तुमचं काय? त्रिकोण क्षेत्रफळ. तुम्हाला सांगितलं होतं ना एस - ए बी सी. जर उंची दिलेली नसेल तर हे सूत्र लागत. वर्गमुळात एस गुणला एस - बी सी. टाईप नंबर 17 बघा आता मित्रांनो. एका त्रिकोण चित्तीचा पाया 8 सेमी व उंची 5 सेमी दिली असेल तर त्रिकोण चित्तीचे क्षेत्रफळ काढा. सेमच आहे. त्रिकोण चित्ती अशी आहे. मग काय म्हणतो तुम्हाला? टाईप नंबर 17. पाया 8 उंची 5 सेमी. पाया हा आहे पूर्ण 8 सेमी. उंची किती आहे? 5 सेमी. 5 सेमी. हे जर 8 सेमी पूर्ण बाजू असेल हे बघा, हे अर्धी बाजू किती? 4 सेमी. पाया 8 सेमी, अर्धी बाजू 4 सेमी. म्हणजे असं म्हणू का डायरेक्ट त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 102 गुणिला पाया गुणिला उंची. सॉरी, हे 4चं काहीच काम नाही ना. हा पूर्ण पाया असते ना, हा हे उंची असते. 102 लिहून घ्या गुणिला पाया किती? 8 सेमी गुणिला उंची किती? 5 सेमी. 2 बेक 5 चौक 20 20 तुमचा आन्सर. ठीक आहे. आन्सर 20 आहे का? हो, 20 सेमी.
हां, मी हे 4 यासाठी लिहिले का ते दुसरं मी सूत्र टाकणार होतं इथे. सूत्र नव्हते ते. एक इथे जर का आता 8 4 4 केले असते ना, असं होतं ना डायरेक्ट. हे बघा, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोणचे क्षेत्रफळ किती ते 1/2 गुणला काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार म्हणजे 5 दुणे 10, 10 दुणे 20. ठीक आहे, काय हरकत नाही. 5 दुणे 10 म्हणजे काय 1/2 गुणला 4 गुणला 5 बे दुणे 4 5 दुणे 10 काय एवढ्या क्षेत्रफळ 10 एवढ्याचं 10. जर तुम्हाला हे असं विचारलं तर असंही करू शकता, नाही डायरेक्ट मग 1/2 गुणला पाय गुणला उंची म्हणजे 1/2 गुणला 8 गुणला 5 8 1/2 गुणला 8 म्हणजे किती ते 2 चौक 8 4 5 20 तुमचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 18 नंबर बघा, टाईप नंबर 18. ओके, 30 मीटर व 30 मीटर 30/20 असं आहे ते. 30 मीटर गुणिले 20 मीटर मापाच्या जागेत फरशा बसवायच्या आहेत, तर जागेचे क्षेत्रफळ किती? जागेचे तुम्हाला डायरेक्ट जागेचे क्षेत्रफळ विचारले, काढून घेऊ. क्षेत्रफळ बरोबर कसं आहे 30 मीटर आणि 20 मीटर ना, म्हणजे हे आयत आहे ना, असं म्हणू का. हे 30 मीटर आहे आणि हे 20 मीटर आहे, हा आयत आहे. याच्यामध्ये फरशा बसवायच्या आहे, तर जागेचे क्षेत्रफळ किती? मधातलं जे वाक्य आहे ना की फरशा बसवायच्या आहे, याचं आणि क्वेश्चनचा काहीही संबंध नाही. दूरपर्यंत उत्तराचा आणि त्याचा काही संबंध नाही. फरशा बसवा ना. तुम्हाला शेवटी काय विचारलं का यात जागेचं क्षेत्रफळ विचारलं, करून घेऊ. जागेचं क्षेत्रफळ काय डायरेक्ट 20 गुणला 30. चौरसाचे किंवा चौकोन क्षेत्रफळ बरोबर काय का लांबी गुणला रुंदी, लांबी गुणिला रुंदी. डायरेक्ट डोळे लावून करायचं. लांबी गुणला रुंदी लिहायची अजिबात गरज नाही. मी यासाठी लिहून देत आहे का बरेचसे मुलांचं बेसिकपासून सुरुवात आहे, त्यांच्यासाठी मी हे लिहून देतो. जर तुम्ही डायरेक्ट तुमचा बऱ्यापैकी अभ्यास असेल तर डायरेक्ट तुम्ही करा. डायरेक्ट 30 गुणला 20 बरोबर काय तुमचा आन्सर येईल. 30 गुणला 20 म्हणजे काय 3 दुणे 6 आणि हे 2 शून्य 600 मीटरचा वर्ग तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 18चा आन्सर 600 मीटरचा वर्ग, किंवा त्याला आपण चौमीटर असंही म्हणू शकतो. चौमीटर, चौमी किंवा चौरस मीटर असंही म्हणू शकतो. त्यानंतर टाईप नंबर 19 बघा. टाईप नंबर 19, वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौमीटर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे 154 असे सांगितलं ना, तुम्हाला त्रिज्या डायरेक्ट करा ना बा, 7 आहे ना. बघा तुम्हाला टेबल सांगितलं ना, 7 त्रिज्या असन तर 154 क्षेत्रफळ आहे. 7 दुनी इकडे 14 होत असन तिथे काय 616 सांगितले होते का, नसन 616 तर डायरेक्ट 154 गुणिला 7 दुने 14 होता ना 2चा वर्ग. इकडे 7 ते 21 करा, इकडे किती 154 गुणिला 3चा वर्ग. मग इकडे किती 154 गुणिला 4चा वर्ग, 154 गुणिला 5चा वर्ग. असं करू शकता डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सात तुमचं आन्सर मी काढून दिलं. ओके, त्यानंतर टाईप नंबर 20 बघा. 14 मीटर लांब 20 मीटर रुंद व 5 मीटर खोल असा खड्डा खणून त्यातील माती काढली तर तिचे घनफळ किती? किती घनफळचा क्वेश्चन घेऊ. घनफळ म्हणजे मित्रांनो दुसरं काही नाही का, त्या एका पूर्ण वस्तूमध्ये किती, त्याच्या आतमध्ये किती हे आहे व्हॅल्यूम आहे क्या, किती एखादी काय गोष्टी मावळ. ओके थांब, तुम्हाला कळून घेतो. काय ते खड्डा आहे ना 14 12 आणि 5, खड्डा काढून घेतो पहिला. असा खड्डा असतो. ठीक आहे, असा मित्रांनो खड्डा आहे, हा खड्ड्याचं तळ आहे. घनफळ म्हणजे काय का, याच्या आतमध्ये किती एखादी पदार्थ किंवा एखादी गोष्ट किती प्रमाणामध्ये मावेल, बस एवढी गोष्ट म्हणजे घनफळ. काय याच्या आतमध्ये किती पाणी मावेल, याच्या आतमध्ये किती माती मावेल, बस ही गोष्ट म्हणजे काय घनफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय, हा एवढा एरिया किती आहे. आणि घनफळ म्हणजे काय, याच्या हा जर असं एखादी डबा असेल, हा असा एक डबा आहे. ठीक आहे, असा समजा एखादी डबा आहे, तर या डब्यामध्ये किती पाणी मावल, बस एवढाच फरक आहे, दुसरं काहीही नाही. ठीक आहे,
मग तुम्हाला काय विचारलं, याची साईड लिहून घेऊ पहिलं. 14, 12 आणि 5. 14, 12 आणि उंची किती आहे 5. बस एवढं आहे. याच्यामध्ये किती माती मावेल म्हणताय ना, डायरेक्ट गुणाकार करून घ्या. 14, 12, 5 संपलं. घनफळ लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, त्याला आपण डायरेक्ट काय LBH असं म्हणू शकतो. L गुणला B गुणला H. L म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची. ठीक आहे. 14 गुणला 12 गुणला 5, 14 पंचे 70 गुणिला 12. अशा काही संख्या 2-3 पैकी दोघांचा गुणाकार करायचा की ज्याच्यामध्ये शेवटी शून्य येईल. म्हणजे आपल्याला समोरचा गुणाकार करायला सोपं जाईल. आता 14 पंचे 70 केलं आपण, 70 आले. शून्य आहे ना, इथे शून्य देता येईल आणि 7 आणि 12चा गुणाकार किती होते, 12 7 84. ठीक आहे. 84 शून्य म्हणजे 840. कशामध्ये हे मीटरमध्ये का तुमच्या गोष्टी, मीटर 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 मीटर. ठीक आहे. म्हणजे मीटर म्हणजे मीटरचा घन. हे इथं घन का आलं माहिती आहे का, बघा 14 मीटर गुणिला 12 मीटर गुणिला 5 मीटर, म्हणजे 14 गुणला 12 गुणला 5 बरोबर 840 आले. मीटर गुणिला मीटर म्हणजेच काय, मीटरचा घन. ठीक आहे. चौरस म्हणजे क्षेत्रफळाच्या वेळेस काय होते, मीटर गुणला मीटर बरोबर मीटरचा वर्ग. घनफळाच्या वेळेस मीटर गुणला मीटर बरोबर गुणला मीटर, म्हणजे 3 वेळेस मीटर येतं ना, म्हणून मीटरचा घन करायचा. ठीक आहे. हे असाईन डायरेक्ट ते 5 गुणला 5 गुणला 5 म्हणजे किती, 5 × 5 = 25 म्हणजे 5चा घन असं होते ना. तसंच आहे हे, मीटर गुणिला मीटर बरोबर मीटरचा घन असा आहे. ठीक आहे. बस तुमचा 840 आन्सर आहे. 20चा आन्सर बरोबर आहे का, हो. 840 घनमीटर किंवा मीटरचा घन सारखाच आहे मित्रांनो. ओके, कळलं इथे. आता डायरेक्ट डोळे लावून करायचं. डायरेक्ट 14 गुणला 12 गुणला 5. पुढच्या वेळेस हे असं लिहत बसण्यापेक्षा डायरेक्ट डोळे लावून करायचं. 14 गुणला 12 गुणला 5. त्यानंतर मित्रांनो टाईप नंबर 21 घेऊ का थांबून जाऊ. ओके ठीक आहे, इथे थांबून जाऊ. टाईप नंबर 21 आपण उद्या घेऊन घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आपलं टाईप नंबर 21 पासून कंटिन्यू होईल. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.